काही माणसं 40-40 वर्षाचे माळकरी आहेत, अजून हरिपाठ पाठ नाही. काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतरच नाही असायला शिकले, वांग काही येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू. याला एक वाक्य सांगून होतो, तुम्हाला पटलं तर पहा. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. यावर तुमचं मत काय? परमार्थ ही क्रिया पाहून करण्याची नाहीये, पुण्याची क्रिया आहे. ही क्रिया कशाची आहे? अहो माझ्या वडिलाची बोगसगिरी होती का काय ते प्रत्येक त्याला पुरा. अहो 8 पिढ्या परमार्थ केला, 8. तेव्हा एका पिढीला मला पांडुरंग भेटला. यानं कार्तिकीला माळ घातली ना, आषाढीला रामायण सांगायला लागला. आणि ज्या गावात कथा ठुली तिथूनच सीता घेऊन गेला. ती कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. महाराजांची भाषा आहे. काय झाली गंमत? बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही, उड्या हाणते. का? ती भांबावली. काय खाऊ, काय काय खाऊ, किती खाऊ, खात नाही ती, उड्या हाणती. का? ती भांबावली. तसं माऊलीनं 13व्या अध्यायात ओवी लिहिली, हिरवा चारा भांबवे पशु. हिरवा चारा पाहिल्यावर गाय जशी भांबावली, तशी कमी कष्टात जास्त पैसा मिळाल्यामुळं सध्या लोक भांबावली. सुधरणच आपण काय करतोय? भांबावली लोक. हिरवा चारा भांबवे पशु. पण त्याला एक खटका आहे. 13व्या अध्यायात ओवी आहेत, ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. फायनल लक्ष्मी नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवच खाल्यासारखी जाते. या मुद्द्यावर आपण होतो. पण संसाराला पहिलं कळावं, करावं, मग प्रारब्ध. बस आता असं कीर्तन फिट बसले म्हणजे जमलं. आता नारळाचं जे पाणी आहे, निवांत डोकं खाजवा जरा. शिकलेले बिकलेले विशिष्ट 7वा वेतन आयोग, जास्त सुट्ट्यात मोकार पगार असणारे, सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही माझटेल वागायचं आपलं कधी बी. सोमवार नाही, एकादश नाही, आईबापाला सांभाळायचं नाही, सासरवाडीला सोडायचं नाही, बहिणीला दिवाळीला आणायचं नाही, मेवणीच्या बाळातपणाचं बिल द्यायचं. अशी अडपट क्वालिटीचे. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्री गाडीत हिंडा त्या कुत्र्याबरोबर. काय त्यांना कळतं? महाराजांनी लिहिलंय, मी थोडंच लिहिलंय का? अर्थ लोपले पुराणी नाश केला, शब्द द्याने विषय. कशावरून? आता उघडी डोळे असा मोकळा झाला पाहिजे. कधी धेणाटायचं भजण्यानं, गायकानं, वादकानं. लोकांनी मानाव म्हणून कधी परमार्थ नाही करायचा, आपली मस्ती जिरवायला करायचं. मला आपला आनंद आपण लोकांचा काय आनंद लागणार? लोक वाढदिवसाला आहे, मौतीला आहे. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? जड जडोनी वाईला निघ हे भक्तीची वाटेला. ती काय बोलत गेली. फायनल लक्ष्मी इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. नारळात पाणी असल्यासारखी येते. थोडं थोडं पुढं सारखं, मागे जागा नाही राहिली. पार सारखं पुढं, पार पुढे या इकडं. उठतीतून पार इकडे, पार ये जवळ. ती मागच्यांना जागा नाही राहिली. बम्मा इकडे या कोपऱ्यात जागा, इकडे येऊन बसा. वायर पा, वायर पा. या पार पुढं. आजच काला झाला तुमचा.
पहिला दिवस काला संघच झाला. विठाला विठाला हो अभंगाची पिठिका अभंगाची पिठिका लावून घेतली म्हणजे बरं आता कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. थोडं मागं नेतो आणि परत पुढे आणतो. कडवे 4 आहेत. नामपर घेण्याचं कारण आहे तो घ्यावाच. सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे नामादी. पहिला मुद्दा कीर्तनातला संपला. दुसरा मुद्दा कळावं लागतं, करावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. 3 गोष्टी झाल्या. आता उलट फिरू आपण. दुसरी गोष्ट लक्ष्मी माणसाकडं नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचा अर्थ आपण पाहत होतो. आता शिकलेले लोक उत्तर द्या पटकन. नारळात पाणी आलं कुठून? ताण द्या डोक्याला. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. त्याला शोधत लावायचा. उगाच पोथ्यानंही वाचीत बसायचं. मला तुम्ही उत्तर द्या. नारळात पाणी आलं कुठून? ऐका आता. नारळाच्या झाडाची उंची जवळजवळ 5-50 फूट. नारळाला येणारी फळं मोकार भरपूर. पण नारळाच्या फळाचा आकार गोल. पण त्या नारळात पाणी नारळा इतकं आहे का? नाही. आता त्या नारळात पाणी आलं याला एकच उत्तर, देवाची करणी. काही तर काही सासऱ्याची कृपा मेवणीची करणी नाही. देवाची करणी. नारळात पाणी. आता ऐका, आता इथं एक घोटाळा आहे बरं का. देवाने नारळात पाणी आणलं, नारळ आपण फोडला म्हणजे वाजून पाहिला, त्याच्यात पाणी आहे. पण तुम्हाला नारळातलं पाणी डायरेक्ट काढता येत नाही. त्याचं ते कणिक टणक वरचं काढायचं, त्याला छिद्र पाडायचं, तेव्हा पाणी निघल. किती गुलाम माणूस असू द्या, अर्ध्या तासाच्या आत पाणी काढू शकत नाही नारळातून. साल्ट काढा, हे करा. मग अनंत जन्माच्या पुण्याईने नर शरीर मिळालं म्हणजे देवाची करणी झाली. आणि नारळात पाणी कसं आलं? अनन्य साधारण अनन्य देवाचं नर शरीर मिळालं आणि तशी लक्ष्मी येते, पण कष्टाशिवाय नाही. कवट काढलं. आणि जाती कसे? जाती काय त्या ठोकून कोणीकडे बी मरू द्या, काय त्याच्यावर कमी कधी असतं. याच्यात कोणाला परीक्षा द्यायची? जाऊ द्या, मरू द्या कोणीकडे बी. परमार्थ मोकळ्या मनानं करा, गट्टे कुणीकडे जाऊ द्या. गेलं बॉम्बाला सगळं. नारळातलं पाणी आलं पण ते पाणी सहज निघत नाही, ते कष्ट लागतात. तशी लक्ष्मी सहज मिळत नाही, प्रारब्ध लागतं. पण ती आली आली तुम्हाला. पण जाताना कशी जाते? हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचं उत्तर आहे का बरं का. हत्तीनं जर कवट खाल्लं तर ते हत्तीनं जर कवट खाल्लं तर ते कवट हत्ती दुसऱ्या दिवशी सकाळी जसंच्या तसं टाकतो. हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. हत्तीनं कवट खाल्लं तर ते कवट हत्ती फोडत नाही पोटात, पण आतला जो गर आहे तो खाल्याशिवाय राहत नाही. मग हत्तीच्या पोटात असणाऱ्या कवठातला गर कसा खाला याचा शोध लागणं जसं शक्य नाही, तशी लक्ष्मी कोणच्या नादानं गेली याचा शोध लागणं शक्य नाही. पण गेली गेली. आता एखादा म्हणाले याच्यावर शंका आहे, बरळू नको, हत्तीला कवट चार, त्याच्या मागं दिवसभर हिंड, शेण टाकल्यावर घेऊन ये, नाही पटलं तर बुक. एक वाक्य सांगा महाराज. शिक्षक शिकवतो पोटापुरतं, गुरु शिकवतो उद्धारापुरतं, पण संत पोटातलं शिकवतात, बाकीचं बाहेरचं शिकवतात. हत्तीच्या पोटात कवठातला घर खाण्याची क्रिया या जगात फक्त हत्तीतच आहे. हाच प्रश्न तुकोबाराला विचारला तर तुकोबारायांनी डायरेक्ट सांगितलं, अरे सापाचं पिलू पळायला लपायला शिकलं कसं? हे त्यांनी शिकवत, तुम्ही पुस्तकं वाचायचे, येडेवाणी करायचं नाही. आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही, त्या संतांना कळल्या. अध्यात्म आणि संतांना कळल्या, विज्ञानाला कळल्या नाही. विज्ञानाला काही गोष्टी पुढं डोकं टेकावं लागत आहे.
तुम्ही जर लई विद्वानाला मानणारे असेल तर मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो, तुम्ही आपल्या प्रश्नांचं उत्तर द्या. मी सुद्धा देव मानणार नाही. रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए आणि बी, ए बी ओ. मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हाय, हा आहे. एखादं म्हणाल हेही पटलं नाही तर मी तुम्हाला बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो. झाड लावलं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली फुलं, फुलाला आले 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशम अँड गायनोशम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी बसणाऱ्या कोणत्याही एज्युकेटेड माणसाला विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं? जाय किती दिवस शाळेत पळ. शाळा काढणारच कळणार नाही तर तुला काय वांग कळाते? हो, ते मुळात पाणी ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे उदाहरण पटलं नाही. मृत्यू समयाला माणूस मरताना त्याच्या जवळ एक माणूस बसलेला आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय गेलं हे त्याला दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला सांगता येत नाही, पण काहीतरी जात आहे, त्याचं नाव चैतन्य आहे. त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे हे पटलं नाही. दुसरं उदाहरण मी देवच म्हणायला येईल तुम्हाला एका मिनिटात. 4थं उदाहरण, उद्या बाळ जन्माला येणार. आदल्या दिवशी ताईच्या असताना दूध तयार आहे. एमडी डॉक्टर आहे का? मग एखादा मूर्ख म्हणेल घडू शकतं. नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावात आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे. पण का प्याणार नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. आणि 3रा मुद्दा आज गायकवाद गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आदिनाथ नामधारक गुरु सेवा मंडळ आयोजित दत्त जयंती उत्सव 5वा तपपूर्ती सोहळा. कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन, न्यू माणिकलाल गणेश शिशु मंडळ, सार्वजनिक सेवा मंडळ, काय तुमचे बरेचसे मंडळ आहेत. गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेली सगळी मंडळी, देणगीदार, पंक्तीदार, बचत गटाच्या माया, मायला गडीच्या माया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, मटका लावणारे, आकडा खेळणारे, बापाला उचलून आपडणारे, बापाला धोका देणाऱ्या पुरी, प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या पुरी, गायकवाद गुरुजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगत घालणाऱ्यांचं. का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही घालत, त्यांचं जळालं तर घालतील काय? सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत, श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही, जळालं त्याचं. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला हवा, ग्लास भर, तांब्याभर पाणी डायरेक्ट होती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं 5 इतीच का आला, हे अडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जाते. अरे सांग ना 2-4 काय मुळव्यात दुखात सांग 2-4. आणि मग ते मोडी रेत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली का आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना.
फक्त पाहुण्यापुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. याड पाठावं लागेल.